नमस्कार. सिद्धश्रेया रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आपण बघतच आहात की आता लवकरच कोजागिरी पौर्णिमा जवळ येत आहे. कोजागिरीला काय केलं जातं, त्याचा मुहूर्त काय, ग्रहण किती वाजता चालू होते, किती वाजता संपतंय आणि त्या काळात आपण काय करायला हवं, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करून घेऊया. बघा, मी इथे एक चौरंग टाकलेला आहे आणि चौरंगावरती अशा पद्धतीने एक वेगळं वस्त्र टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती अगदी छोट्या साईजच्या ओढणी अवंथरलेल्या आहेत. तुमच्याकडे मद्रा असेल तर तुम्ही मद्रा टाकली तरीही चालेल. आता बघा, कोजागिरी म्हटल्यानंतर माता लक्ष्मी, कुबेर, इंद्रदेव, विष्णुदेव आणि चंद्रदेवता या सगळ्या एकत्र आलेल्या असतात आणि या सगळ्यांची आराधना करण्याची एक सुंदर संधी आपल्याकडे कोजागिरीच्या निमित्ताने चालून आलेली असते. आता त्यांची सेवा कशा पद्धतीने केली जाते, पूजासुद्धा मांडतात. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत नाही आहे की कोजागिरीला पूजा मांडली जाते. सगळ्यांना असं वाटतं की फक्त दूध आटवायचं आणि त्याचा नैवेद्य आपण त्यात चंद्र बघायचा आणि त्यानंतर आपण त्याचा नैवेद्य ग्रहण करायचा किंवा देवाला दाखवून मग ग्रहण करायचा, अशी एक आख्यायिका आहे. पण त्यामागे सुद्धा काहीतरी कारणं आहेत. दसरा झाल्यानंतर देवीचे मंदिरं बंद होऊन जातात आणि त्यानंतर एक मोठा उत्सव कोजागिरीच्या निमित्ताने माता मंदिरात साजरा केला जातो. आता कोजागिरी केल्यानंतर आता त्याची पूजा आपण कशी करायला हवी. बघा, ग्रहण यावेळेस तर ग्रहण आलं आहे. बघा तर मग या वर्षीची पूजा 28 ऑक्टोबर 2023 या दिवशी कोजागिरी सांगितली आहे. पण ही पौर्णिमा पहाटे 4:17 चालू होत आहे आणि रात्री 1:53 संपत आहे. पण त्यानंतर लगेचच ग्रहण लागत आहे. आपल्याला ही कोजागिरीची पूजा 1 वाजेच्या आत करायची आहे किंवा 12 ते 12:30च्या दरम्यान, म्हणजे पौर्णिमा संपायच्या आधी आपल्याला करायची आहे. पण ग्रहण लागण्याच्या आधी आपली पूजा संपन्न व्हायला हवी, या हिशोबात आपल्याला पूजा करायची आहे. त्यामुळे तुम्ही साधारण 11 वाजेच्या आसपास तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता. आता ती पूजा मांडायची कशी हे आपण बघून घेऊया. चला तर मग बघा, अशा पद्धतीने मी इथे अंथरलेले आहे कापडं आणि त्यानंतर एक तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता दिव्याची जागा तुम्ही आधी निश्चित करा की तुम्हाला दिवा नक्की कुठे ठेवायचा आहे. बघा, मी इथे तांदूळ टाकून घेतलेले आहे, एका कोपऱ्याला ठेवायचा आहे सहसा, आणि अशा पद्धतीने मी इथे दिवा ठेवलेला आहे तुपाचा. आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा कुठल्याही देवतेचा फोटो असेल, चंद्रदेवता म्हणा किंवा कुबेर म्हणा, तर तो फोटो किंवा ती प्रतिमा तुम्हाला इथे लावून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. माझ्याकडे नव्हता म्हणून मी घेतला नाही. आता आपण स्वस्तिक काढून घेऊया. खाली तांदळाचं बघा अशा पद्धतीने स्वस्तिक आपण काढून घेणार आहोत. बघा, आणि त्यावर आपल्याला आपला जो काही कलश आहे तो विराजमान करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे अष्टदल म्हणजे कमळासारखं पाकळ्या करून काढलं तांदळाचं कमळ तरीही चालेल, काहीच हरकत नाही. किंवा साधे तांदूळ आपण फक्त टाकले, आरास केली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि मध्ये स्वस्तिक काढल्यानंतर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की त्यामध्ये जे 4 असतात थेंब, ते सुद्धा आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर आता याच्यावरती हळद, कुंकू आणि अक्षता. बघा, अशा पद्धतीने हळद, कुंकू आणि अक्षता टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता आपल्याला त्यावर कलश विराजमान करायचा आहे. बघा, कलश मी पाण्याने भरून घेतलेला आहे. त्यामध्ये एक नाणं आणि एक सुपारी आपल्याला टाकून घ्यायची आहे. मी टाकून घेतलेली आहे. आता त्यामध्ये एक फूलसुद्धा जाईल. त्यानंतर आंब्याचे पानं, जसे आता तुम्ही उभे करता आपण 5 पानं लावतो ना, अगदी तसे. तुमच्याकडे विड्याची पाने असतील म्हणजेच नागिनीचे पानं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तुम्हाला जे शक्य असतील ते पानं तुम्ही घेतले तरी चालेल. आंब्याचा आहे असा डगळा घेतला तरीही चालेल. बघा, आता आपल्याला त्यावर नारळ ठेवून घ्यायचा आहे. नारळावर सुद्धा बघा अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापना करायची आहे. आता नारळावरती सुद्धा हळद, कुंकू आणि अक्षता
वाहून घ्यायच्या आहेत. एक फूल वाहून घ्यायचं आहे. एक फूल ठेवून घ्यायचं आहे त्यावर. बघा आपला हा कलश स्थापित झाला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटी फुलांची माळ बनवून ती जरी ठेवली तरीही चालेल. आता आपल्याला जे काही उरलेले देव आहेत म्हणजेच बघा गणपती, महालक्ष्मी माता किंवा चंद्रदेवता, कुबेर आणि इंद्र आणि विष्णुदेव या सगळ्यांचे स्थान निश्चित करायचे आहेत. आता इथे तुम्हाला एकदम लक्ष देऊन सगळं करायचं आहे, कारण जागा निश्चित करताना बऱ्याच वेळेला गडबड होते. आता सगळ्यात आधी गणपतीला पाण्याची आंघोळ जाईल, नंतर दुधाची आणि पुन्हा स्वच्छ पाण्याची अशा पद्धतीने आंघोळ घालून मग त्याला विराजमान. आता तुम्हाला जागा निश्चित करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला नागिणीचं पान ठेवून घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवायचं इथे की गणपती बाप्पा हे नेहमी माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला असतात आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा गणपती बाप्पाचं स्थान ठरवताना शक्यतो डावीच बाजू घ्यायची आहे. बघा इथे मी गणपती बाप्पांना त्यावर थोडेसे तांदूळ जातील आता आणि गणपती बाप्पा बघा अशा पद्धतीने मी गणपती बाप्पा ठेवून घेतलेले आहे. आता तिथे हळद, कुंकू आणि अक्षता जातील आणि एक फूल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता बाकी देवतांचे स्थान आपल्याला निश्चित करायचे आहेत. आता एका खालोखाल आपल्याला इंद्रदेव, त्यानंतर कुबेर आणि चंद्रदेवता या सोबत ठेवायच्या आहेत. बघा अशी मी पानं ठेवून घेतले. आता आपल्याला त्यावर तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. एका पानावर अगदी थोडेसे तांदूळ टाकून घेणार आहोत आपण. आणि आता एक एक करून आधी इंद्रदेवांचं स्थान निश्चित केलं जाईल. बघा सुपारीला अंघोळ घालून आपण पुसून ती इथे ठेवून घेणार आहोत. त्यानंतर कुबेर बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर चंद्रदेवता. आता या तीनही सुपाऱ्या आपण अगदी व्यवस्थित मांडलेल्या आहेत. आता त्यांच्यासमोर गंध, फूल, अक्षता टाकून घेतल्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला फुलं ठेवून घ्यायची आहेत प्रत्येकाजवळ. बघा मागे ठेवले तरीही चालतील किंवा साईडला ठेवले तरीही चालतील. बघा अशा पद्धतीने फुलं ठेवून घ्यायची आहेत. आता आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णुदेव या दोघांचंही स्थान निश्चित करायचं आहे. आता मला सांगा, ज्या वेळेला सवाष्ण स्त्री आपल्या पतिदेवांसोबत जर पूजेला बसली तर शक्यतो ती उजव्या हाती बसते. उजव्या हाताला हात लागेल अशा हिशोबात बसते. त्यामुळे त्यांचीसुद्धा पूजा आपल्याला यावेळेला जोडीने करायची आहे. त्यामुळे मी इथे 2 पानं ठेवून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने त्यावर थोडे तांदूळ जातील जसे आपण आधी ठेवले तसे. आणि आता आधी विष्णुदेवांचं स्थान निश्चित होईल अशा पद्धतीने. बघा इथे विष्णुदेव आणि त्यानंतर माता लक्ष्मी. बघा अशा पद्धती. आता गंध लावून घ्यायचा आहे. गंध, फूल, अक्षता समर्पयामी. आता इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे की अजून एक पान आपल्याला मांडायचं आहे आणि ते पान आपल्याला खारीक, खोबरं आणि बदाम हे ठेवण्यासाठी मांडून घ्यायचं आहे. आता हे पान तुम्ही थोडंसं मागे ठेवलं कलशाजवळ बघा अशा पद्धतीने तरीही चालेल. त्यानंतर 5 फळं. आता माझ्याकडे नव्हते म्हणून मी ठेवत नाही आहे, पण तुम्हाला 5 फळं ठेवायचे आहेत. बघा अशा पद्धतीने गणपती बाप्पा जरी या बाजूने तुमची हे असेल, इकडे आले असतील, तरी पूजा करताना आपण नेहमी गणपती बाप्पाची आधी करायची आहे आणि मगच बाकी सगळ्या देवतांना आपण पूजा करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या बरोबर डाव्या बाजूलाच गणपती बाप्पा आलेले आहेत. म्हणजे कुठल्याही बाबतीत आपली चूक झालेली नाही असं मला तरी वाटतं. आता मंत्र बघा. ज्यावेळेला आपण इंद्रदेवांना स्थानापन्न करतो त्यावेळेला ओम इंद्राय नमः हा मंत्रांचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर दुसरे आहेत ते म्हणजे चंद्रदेवत आपलं कुबेरदेव. ओम
काहीही तुम्हाला जो मंत्र सोयीस्कर वाटेल किंवा सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता. ओम कुबेराय नमः हा सुद्धा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर चंद्रदेवता, ओम चंद्राय नमः, अतिशय सोपे आणि सुटसुटीत मंत्र आहेत, अगदी छोटेसे, ते तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्ही ओम भगवंत वासुदेवाय नमः असं म्हटलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर ओम गणपतये नमः, गणपती बाप्पाला सुद्धा स्थानापन्न करताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. माता लक्ष्मीचा तुम्हाला माहीतच आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः असं म्हटलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला विष्णुदेवांचा मंत्रसुद्धा म्हणायचा आहे, ओम विष्णुवे नमः. इतकं साधं म्हटलं तरीही चालेल. आता खारीक खोबरं आपण जे ठेवतो त्यावरसुद्धा आपल्या हळद कुंकू अक्षता आणि फूल ठेवून घ्यायचं आहे. बघा इथं आपली पूजा व्यवस्थित झाली. यात आता 5 फळं तुम्ही ॲड करू शकता किंवा ठेवू शकता. तुम्हाला अजूनही याच्या व्यतिरिक्त काही असेल नैवेद्य म्हणून ठेवायचं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. बघा अशा पद्धतीने आपण ही पूजा मांडू शकतो आणि करू शकतो. पण ही पूजा तुम्हाला पौर्णिमा समाप्तीच्या आधी आणि चंद्रग्रहण लागण्याच्या आधी करायची आहे. ग्रहण काळात ही पूजा चालणार नाही. लक्षात आलं? मला असं वाटतं की तुम्हाला ही पूजा नक्कीच आवडेल आणि याच पद्धतीने तुम्ही पूजा कराल अशी मी एक आशा मनात बाळगते. तुम्हाला जर याबाबतीत काही कमेंट असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.